Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? विधानसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासावरती आहेत आणि अशातच महायुती आणि महाविकास आघाडीकडून जे छोटे पक्ष आहेत त्यांच्याशी संपर्क करायला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आहेत. तुम्हाला दोन्हीकडून फोन येत आहेत का आणि कशा पद्धतीची चर्चा सुरू आहे? राज्यातली परिस्थिती काय असेल आणि तुमची भूमिका काय असणार? मला फोन येत आहे. आम्ही पण अपक्ष आणि लहान पक्षांना फोन करत आहोत. हे फोनचं सत्र चालू आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय का एक तर सरकार आमचंच बनलं पाहिजे आणि मुद्द्यावर खरं तर आमची ज्या मुद्द्यावर आम्ही निवडणुका लढलो त्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे, म्हणजे सत्ता बसली पाहिजे. असे कोणते मुद्दे आहेत प्रामुख्याने तुम्ही आतापर्यंत मांडण्यात आलेला आहे? असेल, मजूर असेल, दिव्यांग बांधवाचे असेल, साधा एज्युकेशनचं असणार, आरोग्याची व्यवस्था असेल, ह्या सगळ्या मुद्द्याबाबत जे काही एक्झिट पोल आलेले आहेत त्यानुसार वेगवेगळे तर्क लावले जात आहेत की राज्यात महायुतीचं सरकार येईल. काही महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून असं बोललं जाते की महाविकास आघाडीचं सरकार येईल. तुम्हाला काय वाटतं आतापर्यंतची पोल? मला वाटतं 80% बोगस आहे, फार चुकीची येत आहे. त्याच्यानं ते फार मला वाटतं धरून असेल एकंदरीत निकालाला. मला नाही वाटत ते. कुठल्या मुद्द्यावर झाली? राज्यातल्या जनतेनं कुठल्या मुद्द्यावर पाहून मतदान केलंय? मुद्द्यावर निवडणुका होतच नाही देशामध्ये. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सही है किंवा अशा पद्धतीच्या लोकशाहीला काळीमा पासणाऱ्या गोष्टी जेव्हा केल्या जातात ते चुकीचंच आहे. मुद्द्यावर निवडणुका व्हायला पाहिजे होत्या आणि त्या मुद्द्यावर झाल्याने आम्ही तो प्रयत्न केला नेण्याचा. शेतकऱ्यांना अपील केली का आपले अजूनही 75व्या वर्षामध्ये चांगल्या शाळा का भेटल्या नाही, 75 वर्षामध्ये अजूनही चांगल्या प्रकारची आरोग्य व्यवस्था का भेटू शकली नाही, शेतीमालाला भाव नाही, सोयाबीनचे भाव 2000 पडले, कापसाचे पडले. मत मारताना थोडं दूर राहा यांच्यापासून. निवडणूक फक्त स्थानिक पातळीवरती झाले त्या विभागात जाती धर्माचे गणित सगळे आणि गरिबी आणि तिथला समस्या हा विषय दुरून दुरून पाहायला भेटला नाही. मतदान तर बचाव झालेला आहे. उद्या निकाल लागणार आणि राज्यात सरकार कोणाचं बनेल याची उत्सुकता सगळ्यांना आहे. प्रहारची भूमिका नेमके काय असणार आहे? सत्तेसोबत आमचं सरकार बनेल म्हणजे कोणाचं नेमकं? आमचं नेमकं म्हणजे काय? आमचं म्हणजे आमचंच. छोटे घटक पक्ष सगळे एकत्र येत आहेत. तिसरी आघाडी एक झालेली होती आणि तिसऱ्या आघाडीचं सरकार बनेल. लहान पक्ष आणि आमची महाशक्ती. एवढी संख्या आहे की बहुमताचा? आरामशीर. पर्यायच राहणार नाही. यावेळेस आश्चर्यचकित होणारं सरकार होईल. जसं मागच्या वेळेस उद्धव साहेब काँग्रेसला घेऊन मुख्यमंत्री होईल असं वाटलं नव्हतं, नंतर शिंदे साहेब फुटून मुख्यमंत्री होईल हे वाटत नव्हतं. तसे यावेळेस मोठे झटके बसणारच आहे महाराष्ट्राला. तशाची चर्चा तुमची सगळ्या पक्षांसोबत सुरू झालेली आहे का? तिसऱ्या आघाडीतील काही प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी काही बोलणं होत आहे का? आणि उद्याच्या निकालाच्या अनुषंगानं कुठवर चर्चा आहे? आम्ही सगळे सोबतच करतो आहे आणि एकंदरीत लहान पक्षांसोबत आहे आणि अपक्षासोबत आहे आम्ही चर्चा केल्या. जे 3-4 अपक्ष आमचे संबंधित होते. तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत किंवा जे प्रश्न शेतकऱ्यांचे असतील किंवा मजुरांचे असतील किंवा वेगवेगळ्या विभागातले जे प्रश्न आहेत ते सत्तेच्या सोबत राहून सोडवणं अधिक सोपं वाटतं का? कारण आता तुम्ही महायुतीच्या सोबत होतात, तुमचे तेव्हाही काही प्रश्न होते, तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली होती, तर तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? जर आमच्यावरच सगळं असेल, आमच्या मतावर सरकार पडत असेल किंवा निर्माण होत असेल तर अशा वेळेस त्या मुद्द्याला थोडी धार प्राप्त होते. संख्येची एकंदरीत गणित आणि आमचं संख्येचं बळ हे सरकार स्थापनेला कारणीभूत ठरत असेल तर मग त्या मुद्द्याला धार येतं. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्याकडून अपक्ष उमेदवार जे असतील किंवा छोटे पक्ष असेल त्यांच्याशी संपर्क केला जातोय आणि जर तशी परिस्थिती निर्माण झाली किंवा एखादं सरकार महायुतीचं किंवा महाविकास आघाडीचं बनण्याची परिस्थिती निर्माण झाली तर तुमच्या सोबत असणारे जे घटक पक्ष आहेत किंवा छोटे पक्ष आहेत त्यांच्यातील लोकांना संपर्क होत असताना त्यांना थांबवून ठेवणं सोपं वाटतं का? तुम्ही जे सरकारचं स्वप्न बघताय ते पूर्ण होईल का? होईल ना. थांबणं कसं आहे, आखरी मला असं वाटतं का जर सरकारच लहान पक्ष आणि अपक्षांना बनवणं सुरुवात केली, स्थिती अशीच आहे, खूप अस्थिरता आहे, कोणाचं बहुमत नसणार, मग आपण पाठिंबा दिल्यापेक्षा आपणच का पाठिंबा घेऊन सरकार बनवू नये हा विचार मनात ठेवून आपण समोर जाऊ.
पडले तर या सगळ्यांना सोबत घेऊन पाठिंबा देण्याची वेळ आली तर कोणाला निवडण्याची वेळ येईल? येणारच नाही, आम्हीच सरकार बनवू. हा पूर्ण विश्वास आहे. बिलकुल पक्का. नो महायुती आणि नो महाविकास आघाडी म्हणजे दोन्हीकडचे पर्याय तुम्ही सध्या तरी बंद ठेवलेत, पण तुमचे मला आपण प्रयत्न करू ना, प्रयत्न पूर्ण झाल्यानंतर मग पाहू नंतर, पण पहिले आमचा प्रयत्न तोच राहील. खूप खूप धन्यवाद सर. बच्चू कडू आपल्यासोबत होते. मात्र ते म्हणतायत की तिसरी आघाडी असतील किंवा छोटे पक्ष जे आहेत त्यांना घेऊन सरकार बनवण्याचं स्वप्न आम्ही पाहतो आहोत, पूर्ण प्रयत्न करणार आहोत. अशा पद्धतीचं स्वप्न पूर्ण होताना आम्हाला दिसतंय. मात्र उद्या जर परिस्थिती वेगळी झाली तर उद्याची भूमिका वेळ आल्यानंतर पाहता येईल, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्यांनी मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.